नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 16 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 16 ऑक्टोबरची आहे, त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचे ठरो, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर खास करून पेहरावाच्या बाबतीमध्ये ही लोकं, ही जी व्यक्ती आहेत, हे जास्त गंभीर नसतात. म्हणजे फॅशन करणं, व्यवस्थित राहणं, या प्रकारापासून थोडं लांब राहतात. म्हणजेच राहणीमानाकडे यांचं जास्त लक्ष नसतं. एकंदरीतच बाह्य जगातल्या ज्या वस्तू आहेत, ज्या गोष्टी आहेत, जे नियम आहेत, त्याच्यापासून हे थोडेसे वेगळे असतात. या ज्या व्यक्ती असतात त्या इंट्रोव्हर्ट असतात. मनातल्या मनात विचार करणाऱ्या जास्त असतात. यांच्यासाठी भावनेला अत्यंत महत्त्व आहे जीवनामध्ये. कुठल्याही गोष्टी या भावनेने विचार करणाऱ्या असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात थोड्याशा अंतर्यामी असतात असं म्हणायला काही हरकत नाही. यांचा जो सिक्स्थ सेन्स असतो तो अतिशय चांगला असतो, ज्याला आपण 6वं इंद्रिय म्हणतो. म्हणजे एखादा व्यक्ती कसा असेल, कशा प्रकारचा असेल, कोणत्या परिस्थितीत कशा प्रकारचा वागेल, याबद्दलची यांची जी एकंदरीत मानसिकता असते ती अगदी अचूक असते. एखाद्या व्यक्तीला बाह्य अंगापेक्षा तो अंतर्यामी कसा आहे हे जाणून घेण्याची यांची मनीषा असते आणि तशाच प्रकारचा त्यांचा स्वभाव सुद्धा दिसून येतो. एकंदरीतच ह्या ज्या व्यक्ती असतात या अधिभौतिक सुखाकडे जास्त धावताना दिसत नाही. यांच्यासाठी माणसाचं अंतर्यामी खूप महत्वाचं आणि अज्ञानात उतरण्याची यांची जास्त तीव्रतेने इच्छा असते. म्हणूनच सामान्यपणे ह्या ज्या व्यक्ती असतात त्या अधिभौतिक जगामध्ये थोड्या मागे पडलेल्या दिसतात. म्हणजे पैशाच्या संदर्भात किंवा अधिभौतिक सुखाच्या संदर्भात या व्यक्ती उत्तम बुद्धिमत्ता असून सुद्धा थोड्याशा मागे असतात, त्याची ओढ त्यांची कमी असते. या व्यक्ती जगातले जे गूढ वाद आहे त्याच्या मागे जास्त असतात आणि त्या संदर्भातली जी काही शास्त्र असतील ती शास्त्र, अर्वाचीन शास्त्र, पुरातन शास्त्र याचा अभ्यास हे करतातच किंवा त्याबद्दलचं एक आकर्षण, अनामिक आकर्षण यांच्यामध्ये निश्चित असतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वप्न पडणं, दृष्टांत होणं, यांनी केलेले अंदाज ठरणं, हा भाग यांना नेहमीच अनुभवास येतो. यांचे अंदाज हे बऱ्याच वेळेस अचूक असतात, नेमके असतात, परिस्थितीला धरून असतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मांडलेले जे अंदाज आहेत ते प्रत्यक्ष शब्दामध्ये त्यांना सांगता येत नाही, परंतु त्यांना जाणवलेल्या भावना या नेहमी बरोबर असतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्ती थोड्याशा अबोल असतात. आपल्या भावभावना किंवा विचार प्रत्यक्ष रूपात मांडणं कधी-कधी ह्यांना जमत नाही किंवा कधी-कधी त्या गोष्टी त्यांच्याकडून तशा होत नाही. त्यामुळे यांची एक वेगळ्याच प्रकारची प्रतिमा ही समाजामध्ये तयार असते किंवा होत जाते. समाजापासून, इतर लोकांपासून ते थोडेसे अलूफ राहतात किंवा एकटे राहतात. खरं तर त्यांना एकटं राहायला आवडतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शाळा कॉलेजमधले जे शिक्षण असतात ते अगदी सहजपणे पूर्ण करतात. परंतु तिथे सुद्धा फारसे यांचे काय मैत्रीपूर्ण संबंध कोणाशी नसतात. अर्थात शत्रुत्व सुद्धा नसतं, पण तो खूप काय मैत्री सुद्धा होताना दिसत नाही. यांची अपेक्षा असते की हे जसे समोरच्या व्यक्तीला आतून ओळखण्याचा प्रयत्न करतात, तसंच यांना सुद्धा कोणी आतून ओळखणं किंवा मनापासून यांच्यावर मैत्री करणं हा भाग यांना हवा असतो. परंतु तो मुळात फार कमी वेळेस त्यांना मिळतो. त्यामुळे त्यांचे मित्र सुद्धा अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतात. परंतु दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या व्यक्ती आपल्या शब्दांनी किंवा इतरही कुठल्याही गोष्टीमध्ये इतरांना दुखावत नाही. ही गोष्ट यांच्यासाठी अतिशय महत्वाची असते. या व्यक्ती असतात ज्या ट्रस्टवर्दी असतात, तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू शकतात. मुळातच मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं अबोल असतात. सहसा जास्त कम्युनिकेशन यांच्याकडून होताना दिसत नाही. परंतु प्राचीन अर्वाचीन जी काही शास्त्र असतात त्या शास्त्रांचा अभ्यास करणं, त्यामध्ये चांगल्या प्रकारे पुढे जाणं हा भाग यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतो. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिलेशनशिपमध्ये फार कमी येतात. म्हणजेच अर्थातच ज्या व्यक्ती असतात त्या थोड्याशा एकटे राहतात. त्याच्यामुळे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये जी काही इतरांना समजून घेण्याची जी वृत्ती आहे किंवा इतरांना आपल्या मनातल्या काही गोष्टी सांगणं हा प्रकार यांच्याकडे नसतो. परंतु एकदा रिलेशनशिपमध्ये आले तर समोरच्या व्यक्तीची संपूर्ण जबाबदारी घेतील. ही गोष्ट फार चांगली दिसून येते. परंतु यांच्यासाठी एक महत्वाचा धोका म्हणजे रिलेशनशिपमध्ये जर का यांना ब्रेकअपचा सामना करायला लागला किंवा ब्रेकअपच्या सारखी परिस्थिती आली, मग ह्या ज्या व्यक्ती असतात त्या कोसळतात. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे संपूर्णपणे भावनिक असतात आणि समोरचा व्यक्ती ब्रेकअप समजा यांचा झाला, तर मात्र यांची जी मानसिकता असते ती पूर्णपणे बिघडते. यांचा विचार करण्याची शक्तीच संपल्यासारखी होते. मग वेगवेगळ्या प्रकारची जी व्यसने आहेत त्यांच्या मागे लागण्याची शक्यता जास्त असते आणि व्यसनाच्या आहारी जाऊन संपूर्ण आयुष्य हे घालवू शकतात. त्या ठिकाणी लक्ष देणं आवश्यक आहे. हे जे व्यसन आहे
हे कुठल्याही प्रकारचं असू शकेल. ज्यांच्याकडे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे कलेचा दृष्टिकोन. नृत्य, नाट्यकला, चित्रपट, संगीत, चित्रकला अशा कुठल्या ना कुठल्या कलेचं यांना ज्ञान असतं म्हणा किंवा आकर्षण खूप चांगलं असतं आणि त्या कलेमध्ये जर का करिअरच्या रूपात ती कला घेतली, तर जीवनामध्ये खूप मोठा टप्पा ह्या व्यक्ती गाठू शकतील. अर्थात यांचं जे अंतर्यामी आहे ते समजणं गरजेचं आहे. ते जर का समजलं, तर तुम्ही यांच्यावर रिलेशनशिप म्हणा, मैत्री म्हणा किंवा इतर कुठल्या नात्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे सफल होऊ शकता. मग ह्या व्यक्ती किती चांगल्या स्वभावाने हे तुम्हाला समजू शकेल. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतील. याचप्रमाणे चांगल्या ऑपॉर्च्युनिटी जीवनामधल्या महत्त्वाच्या घटना घडामोडी सुद्धा साधारण एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर यांना मानसिकतेच्या संदर्भातले त्रास होण्याची शक्यता थोडी जास्त असते. मुळात ज्या व्यक्ती असतात त्या भावनातीत असतात. त्याच्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, की मग त्या संदर्भातले त्रास म्हणजे डोकं दुखणं किंवा थोडंसं भ्रमिष्ट अवस्था अशापर्यंत सुद्धा या व्यक्तींची जी मानसिकता आहे ती जाऊ शकते. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं आणि येणारं वर्ष कशा प्रकारचं आहे या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.